भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि भारतीय लष्करी सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या बदल्यात केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याच्या कामगिरीनिमित्त त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। या तिरंगा रॅलीमध्ये युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। या तिरंगा रॅलीस विटेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। ॲडव्होकेट वैभवदादा पाटील युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा मोटरसायकल रॅलीत भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे माजी नगरसेवक अनिल अप्पा बाबर, नगरसेवक पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने देशभक्तीपर गीतांवर हातात तिरंगा घेऊन भारतीय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतुक करत लोकनेते हनुमंतराव पाटील प्राथमिक शाळा नंबर 2 पासून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। चौंडेश्वरी चौक मार्गे विटा साळशिंगे रोड, सर्वजित जिम, वजनकाटा, लेंगरे रोड, सावरकर नगर, खानापूर रोड, प्रांत कार्यालय, सूर्या मार्ट, लोखंड हॉस्पिटल, घुमटमाळ, पारे रोड, हाजी हाफिज रोड, श्री दत्त मंदिर, चिदंबर कॉलनी, चिंचबंदर कॉर्नर, विवेकानंद नगर बस स्टॉप, शाहू नगर, नेवरी रोड मार्गे छत्रपती श्री संभाजी महाराज चौक, शाळा नंबर 5 मार्गे आदर्श कॉलेज, मायनी रोड मार्गे ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली। भारतीय सैन्याने यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूरची मोहीम राबवली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ विट्यामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा रॅली काढून भारतीय सैन्याच्या कर्तबगारीला सलाम केला।